जुकाट बदललं, धुरेकरी बदलली. का बदलावं लागतं? तू गाडा नंबरात येत नाही म्हणून बदलावं लागत ना. आणि मग जुकाट आणि धुरेकरी बदलले तरी म्हणलं नाही घाट लय मोठा आहे. तसं चालेल. 1250 रुपयांनी गॅस घेणं तुम्हाला परवडणार आहे का? 100 रुपयाच्या वर गेलेल्या डाळी परवडणार आहेत का? 100 रुपयाच्या वर गेलेलं खाद्यतेल परवडणार आहे का? मग यांना कधी का सांगत नाही किमती कमी करा? माझ्या शेतकऱ्याचा कांदा 60 रुपयांनी गेला तर काय पोटात दुखलं असतं? तुमच्या अदानीला का नाही सांगितलं तेलाचे भाव थोडं कमी कर? त्या अदानीला सांगायला जात नाही तेलाचे भाव कमी कर. माझ्या शेतकऱ्याचा भाव पाडण्याचं पाप जे आश्वासन देऊन सत्तेवर आले होते, हा स्वामीनाथन आयोग लागू झाला नाही. मला जे 50,000 रुपये मिळायला पाहिजे होते त्याच्या बदल्यात मला किती मिळतात? वर्षाला 6,000 रुपये. कांदा आंदोलनाविषयी सगळ्यांनी उल्लेख केला. हे कांदा आंदोलन का करावं? म्हणजे दादानी बोलताना मगाशी सांगितलं की हा कदाचित आंदोलनाचा पायगुण आहे. त्यानंतर सरकारनं 2410 रुपयांनी 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं आश्वासन दिलं. आणि आता दादा मला सांगत होते नाफेडच्या इतिहासातला हा सर्वात उच्चांकी दर आहे. आता याच्यामधली मेक फक्त एवढी आहे दादा की कांदा आंदोलन का करावं लागतं? तर 2410 रुपयाने तुम्ही आता कांदा खरेदी करायला येता. मागची 3 वर्ष माझा कांदा उत्पादक शेतकरी जेव्हा 2 आणि 5 रुपयांनी कांदा घालत होता तेव्हा का सरकार कांदा खरेदी करायला? तेव्हाच्या 3 वर्षाचं जे नुकसान आहे या नुकसानीनंतर आत्ताचा जो काही उत्पादन खर्च आहे याचा ताळमेळ हा फक्त बसणार आहे. बरं 2410 सरकार देतं, याच्यामध्ये 420 बघा. मी निर्णयाच्या विषयी 420 म्हणतो. कोणताही निर्णय घेत असताना या संदर्भातला ज्याला आपण इंटेन्शन म्हणतो, जो उद्देश असतो, हा उद्देश कायम कुठल्याही योजनेचा चांगला असतो. इम्प्लिमेंटेशन मधली 420 बघा. सरकारनं दर किती द्यायचा ठरवला? 2410. मार्केटमध्ये दर काय झाला होता? म्हणजे आधी 400 रुपयाचा काटा मारला, आधी 400 रुपये कमी केले. बर त्यानंतर देशात कांदा उपलब्ध किती माहिती आता? 40 लाख. बरं 40% निर्यात शुल्क जे लादलं, हे निर्यात शुल्क लादताना हा प्रश्न सरकारला, कोणत्याही पक्षाचं सरकार असू दे, शेतकऱ्यांच्या वतीने हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. 40% निर्यात शुल्क काय लादायची गरज? जर 40% निर्यात शुल्क लादलं तर भलं कुणाचं करताय माहितीये? पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं, बांगलादेशच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं, श्रीलंकेच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं, त्यांचं भलं करायचं आणि आमच्या शेतकऱ्याच्या पोटावर लाथ मारायची. हा न्याय कुठला? हा प्रश्न महत्वाचा आहे. मग नंतर पुन्हा नेहमीचा प्रश्न येतो, ग्राहकाला कांदा स्वस्त मिळाला, बरोबर का? तुम्हाला हेच सांगितलं असं, ग्राहकाला कांदा स्वस्त मिळाला पाहिजे. पाहिजे का नाही? पाहिजे. आता मला सांगा, महिन्याला किती कांदा लागतो? खरंच सांग. अहो तुम्ही आंदोलन करता, तुम्ही सांगताय ग्राहकाला कांदा स्वस्त मिळाला पाहिजे. तुम्हाला तर माहिती पाहिजे कांदा लागतोय किती घरी. किती कांदा लागतो ताई? किती कांदा लागतोय? काहींनी सांगितलं 2 ते 3 किलो. चला वाढून 5 किलो करा. चला त्याच्या पुढे वाढून 10 किलो करा. बरोबर? 10 किलो कांदा महिन्याला लागतो. बरोबर? 60 रुपयांनी बाजारातून कांदा घेतला तर किती रुपये लागतील? बिघडणार. 1250 रुपयांनी गॅस घेणं तुम्हाला परवडणार आहे का? 100 रुपयाच्या वर गेलेल्या डाळी परवडणार आहेत का? 100 रुपयाच्या वर गेलेलं खाद्यतेल परवडणार आहे का? मग यांना कधी का सांगत नाही किमती कमी करा? माझ्या शेतकऱ्याचा कांदा 60 रुपयांनी गेला तर काय पोटात दुखलं असतं तुमच्या? म्हणून 28 रुपयाचा असतानाच तुम्ही निर्यात शुल्क केलं आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याचा ताटात माती कालवण्याचं पाप या निर्णयाने केलं आणि म्हणून त्याच्या विरोधात आवाज उठवण्यात आला. टोमॅटोचा विचार म्हणजे एक सर्वसामान्य माणसाला, जसं मी उदाहरण दिलं तुम्हाला, कांद्याचं 600 रुपये एका घरातल्या 600 रुपयांनी तुम्ही म्हणाला काही घरी महागाईला घाबरायचंय, कारण केंद्र सरकारला महागाईवर नियंत्रण ठेवण्यात सपशेल अपयश आले. हे पूर्णपणे अपयश आले. म्हणजे तेव्हा आपण एकत्रच होतो दादा, पण 2014 मध्ये येताना बस हो गई महंगाई की मार असं म्हणून आले होते का नाही? आता प्रॉब्लेम झाला. हे जेव्हा कांद्याचा भाव वर जातात तेव्हा 2 सरकार पडलीत आतापर्यंत.
दिल्लीतलं शीला दीक्षितांचं सरकार, त्याच्यानंतर मदनलाल खुरानांचं सरकार. आता सरकारला सामोरं जायचंय. 4 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांना, पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं. आणि मग आता कुठल्या तोंडाने सांगायचं की गेल्या वेळी आम्ही सांगितलं होतं बस हो गई महंगाईची मार. पण हे सांगताना दुर्दैव माझ्या शेतकऱ्याची व्यथा ही आहे का फॉर्च्यून नावाचं तेल येतं ना, येतं का नाही? फॉर्च्यून कोण बनवतो माहिती का? शेतकऱ्याचा भाव पाडण्याचं पाप म्हणून 40% निर्यात शुल्क लागलं. टोमॅटोच्या बाबतीत सांगतो, टोमॅटोला 4 दिवस भाव मिळाले. जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्याचा बापू उल्लेख होतो. 4 शेतकरी जुन्नर तालुक्यातले फक्त ज्यांचे पैसे झाले टोमॅटो. बरं, टोमॅटोचे जेव्हा पैसे झाले, पुन्हा तोच प्रश्न आहे. 5 वर्ष टोमॅटो उत्पादक शेतकरी वाहतूक खर्च परवडत नाही म्हणून टमाटे रस्त्यावर फेकत होता, जनावरांना खाऊ घालत होता. का नाही सरकार पाठीशी येऊन उभं राहिलं? बरं, आता जेव्हा शेतकऱ्याला 4 पैसे मिळत आहेत, त्यानंतर तुम्हाला लगेच नेपाळमधून टोमॅटो आयात करावा लागला आणि तुम्ही शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं. 200-250 रुपयाला गेलेले भाव आज 40 रुपयाच्या खाली गेले टमाट्याचे. त्या शेतकऱ्याची अश्रू कोण पुसतो? त्याला विचारायला कधी जाणार आहे केंद्र सरकार का आम्ही खतांच्या किमतीवर नियंत्रण आणू शकत नाही? खताच्या किमती किती पटीने वाढल्या? 4 का 5 पटीने खताच्या किमती वाढल्या नाहीत? तणनाशकाच्या किमती वाढल्या नाहीत? कीटकनाशकाच्या किमती वाढल्या नाहीत? आणि दादा, दुर्दैव हे आहे की ज्या मतदाराकडे, ज्या शहरी मतदाराकडे बघून अशा पद्धतीचे निर्णय घेतले जातात ना. काल माझ्या वॉलवर जेव्हा व्हिडिओ टाकला, 1.25 लाख लोकांनी कांद्याच्या आंदोलनाचा व्हिडिओ बघितल्यानंतर एका शहाण्याने लिहिलं, शेतकरी टॅक्स कुठं भरतो, त्यांनी जरा झळ सोसली तर काय? या आकलनावर आक्षेप का माझा? पण दुर्दैवानं आकलनातच गडबड आहे. मगाशी दादांनी किसान सन्मान निधीची गोष्ट केली. मी राजकीय दृष्ट्या बोलत नाही, पण वस्तुस्थिती सांगणं हे कर्तव्य आहे. नाव फार सुंदर आहे, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना. वर्षाला किती? दिवसाला किती? सन्मान म्हणत असताना याचा एकदा विचार करा ना. वर्षाला 6,000, दिवसाला 17 रुपये. 17 रुपये हा तुमचा सन्मान आहे. मग प्रश्न हा येतो, जे दादांनी सांगितलं हमी भाव पाहिजे. आता विचार करा, हमी भाव पाहिजे. आता किसान सन्मानची गंमत आली कुठे? हमी भाव पाहिजे. 2014 साली यवतमाळमध्ये माननीय पंतप्रधानांची चाय पे चर्चा झाली होती दादा. स्वामीनाथन आयोगाचा तुम्ही विषय केला होता. स्वामीनाथन आयोग काय सांगतो? उत्पादन खर्चाच्या 50% नफा हा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. बरोबर? आता उत्पादन खर्चाच्या 50% नफा म्हणजे माझा जर उत्पादन खर्च समजा 1 लाख रुपये, तर मला किती नफा मिळाला पाहिजे? 50,000 रुपये नफा मिळाला पाहिजे. म्हणजे माझा उत्पादन खर्च 1 लाख रुपये निघाला पाहिजे, त्याच्या पलीकडे मला 50,000 रुपये मिळाला पाहिजे. हे केव्हा होईल? हे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या तर होईल. शेतमालाला हमी भाव मिळाला तर होईल. हे तुम्ही म्हणाला दादा, मोदी ऍक्ट नाही. 9 वर्षामध्ये स्वामीनाथन आयोग लागू झाला नाही. जे आश्वासन देऊन सत्तेवर आले होते, हा स्वामीनाथन आयोग लागू झाला नाही. मला जे 50,000 रुपये मिळायला पाहिजे होते, त्याच्या बदल्यात मला किती मिळतात? वर्षाला 6,000 रुपये. बाकीचे माझे 44,000 रुपये माझ्या हक्काचे कुठे गेले? हा माझ्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे. आणि हे प्रश्न विचारले गेले पाहिजे. ही तत्वांची लढाई, ही देशाला कुठे घेऊन जायची याची तयारी आहे. माननीय पंतप्रधानांविषयी आदर आहे का? 100% आदर आहे. चर्चा स्वामीनाथन आयोग काय बीजेपीच्या काळात नाही 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 ऐका, आम्ही लोकसभेत जेव्हा बसतो दादा आम्ही तुम्ही बोलताना मी ऐका, मी हेच सांगतोय गेली 4-4.5 वर्ष म्हणजे आज याही वेळी लोकसभेमध्ये मी तेच सांगतो, त्याच्यावरही येतो. लोकसभेमध्ये 2-2.5 मिनिटांमध्ये हाच मुद्दा मांडायचा होता मला, अविश्वास ठरावा. मागच्या 70 वर्षात काय झालं हे आता पाठ झाले माझं 4.5 वर्षात काय झालं नाही. आमचं म्हणणं तेच आहे ना, कारभारी बदलला. मला सांगा
जुकाट बदललं, धुरेकरी बदलली. का बदलावं लागतं तू? गाडा नंबरात येत नाही म्हणून बदलावं लागत ना. आणि मग जुकाट धुरेकरी बदलले तरी म्हणलं नाही घाट लय मोठा आहे, तसं चालेल? हाच प्रश्न आहे. म्हणजे आपण उज्ज्वला योजनेचा दादा उल्लेख केला, पण मी आकडेवारी फक्त आपल्या समोर ठेवतो. उद्देश अत्यंत उत्तम आहे उज्ज्वला योजनेचा, पण उज्ज्वला योजनेच्या संदर्भामध्ये सर्वसामान्य माणूस हेच विचारतो की पहिल्या उज्ज्वला योजनेचा उद्देश काय होता माहितीये? जो चुलीचा धूर आहे, या चुलीच्या धुरापासून लाकूड फाटा आणण्यापासून माता माऊल्यांची सुटका. आता दुर्दैवानं काय झालं, इम्प्लिमेंटेशन नंतर माता माऊल्यांची सुटका झाली असं म्हणतात, पण गुडघ्याच्या दुखण्यातून झाली. कशी काय? पहिला सिलेंडर आला, दुसरा 12.5 परवडत नाही, तो सिलेंडर आडवा केला, त्याच्यावर बसून चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. हे अपयश आहे. उज्ज्वला योजनेचं जेव्हा यश सांगितलं जातं तेव्हा लोकसभेमध्ये हा प्रश्न विचारला गेला की उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी दुसऱ्या वेळेस गॅस रिफिल कधी केला, याचं उत्तर आहे फक्त 5 टक्के. त्यामुळे आमचा आक्षेप फक्त हाच आहे की वरून रंगरंगोटी केल्यानंतर सुद्धा वस्तुस्थिती काय आहे हे सांगणं फार गरजेचं. मी पुन्हा म्हणतो, नेतृत्वाविषयी, इंटेन्शन विषयी अजिबात आक्षेप नाही. मध्यंतरी कृषी कायदे आणले होते सरकार. हे कृषी कायदे आणत असताना त्याचंही वास्तव आहे. कोणाच्या सल्ल्यावरून आले होते माहितीये कृषी कायदे? शरद मराठे नावाचे दादा अमेरिकेतले IT तज्ञ आहेत. यांनी जे कृषी कायदे आपल्या माथ्यावर मांडण्याचा प्रयत्न केला होता, या कृषी कायद्यांचा सल्ला दिला, ते नीती आयोगासमोर मांडण्यात आले. हा भाग वेगळा आहे की पंजाब असेल, हरियाणा असेल, पश्चिम उत्तर प्रदेश असेल, या सगळ्या शेतकऱ्यांनी आंदोलन करून हे कृषी कायदे मागे घ्यायला लावले. पण हे कृषी कायदे करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे, व्यापाऱ्याचं काय म्हणणं आहे, हे कुठंही विचारात घेतलं गेलं नव्हतं. जर असे सल्लागार असतील तर ही अडचण. आता जेव्हा सांगितलं तर 2 गोष्टींमधला फरक फक्त बघा. तुम्हाला सांगितलं तर अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर जाणार आहे, बरोबर? मोठी गोष्ट आहे, चांगली गोष्ट, अभिमानाची गोष्ट आहे. आता मला सांगा, दादा आहेत, मी आणि बापू आहे, ठीक आहे? तिघांच्या खिशामध्ये 20-20 रुपये, म्हणजे आमच्याकडे किती आले? 60. आणि आप्पाच्या खिशात 50 रुपये. नाही, आप्पा वेगळे ना आम्ही तिघं वेगळं. आमच्याकडे 60 रुपये का नाही? म्हणजे मोठं कोण? नाही हो, आमच्याकडे 60 रुपये ना. ताई, हाच मुद्दा आहे भारताच्या अर्थव्यवस्थेचा. जेव्हा जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या आहे तेव्हा अर्थव्यवस्थेचा आकार मोठाच होणार आहे. दरडोई उत्पन्न किती हेच सांगितलं जात नाही, तिथं आपण 141व्या नंबरवर. जर भारत हा जगातली महासत्ता बनत असेल आणि तर 50 नाही 80 कोटी लोकांना जर राशनच्या माध्यमातून, अन्न सुरक्षेच्या माध्यमातून धान्य द्यावं लागत असेल, तर या 2 गोष्टींमध्ये जो फरक आहे हा पाहिला जात नाही. हे दुर्दैवाने यासाठी एकजुटीनं आपण जेव्हा काम करतो तेव्हा या त्रयस्थपणे या गोष्टींकडे पाहिलं. बरं, हे होत असताना फक्त सरकारची चूक असते की या पक्षाला असं वाटतंय म्हणून ते करतायत, पण त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांच्या मनात काय चाललंय, सर्वसामान्य नागरिकांच्या वेदना काय त्या कळल्या पाहिजेत. मगाशी दादा बराच वेळ तुमच्या ईडी वरून उल्लेख, याच्यावर ईडीची कारवाई लावा, त्याच्यावर ईडीची कारवाई लावा. आपलं तर काय नाही, आपल्याला काय फरक पडत नाही. पण तुम्ही सगळे जाणकार, तुमच्याकडून मला एखादं असं उदाहरण सांगा की भ्रष्टाचाराचा तो खंड, म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय ईडी लागली का माणूस थंड. तर ही कारवाई होते, त्याच्या बातम्या तुम्ही वाचता. त्यानंतर जसं मगाशी दादा म्हणाले त्या पद्धतीनं टुनकन उडी मारून जर कोणी तिकडे गेला, मला एक उदाहरण दाखवा ना, त्या टुनकन उडी मारून गेला तरी सुद्धा भ्रष्टाचाराविरोधात कारवाई सुरू आहे. अविश्वास इथं तयार होतो. ही कारवाई कोण करतं, काय करतं, हे याच्यावर मी आरोप करत नाही,
पण सर्वसामान्य जनतेच्या मनात हा संभ्रम तयार झालाय की मग याच्या विरोधात संरक्षण कोण देतं, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तयार झालाय. आणि जर अशा गोष्टी होत असतील तर सर्वसामान्य माणूस विचारतो की 18 लाख कोटी रुपयांचं बड्या कॉर्पोरेटचं कर्ज माफ झालं. किती? 18 लाख कोटी रुपयांचं. एक सर्वसामान्य माणूस दाखवा घराचा हप्ता माफ झाल्याचा. हे का होत नाही हे प्रश्न आहे. आणि हे प्रश्न घेऊन आपल्याला लढावं लागतं, हे प्रश्न घेऊन आपल्याला मांडावं लागतं. असो, हा विषयाने वाढणारा विषय, पण माझी एवढीच विनंती आहे की हा देश महात्मा गांधींचा आणि महात्मा गांधींच्या या महात्मा गांधीजींच्या 3 माकडांचं स्वरूपच होतं. तुम्ही कुठल्याही पक्षात, कुठल्याही संघटनेत, कुठल्याही गटात असा, ते झालंय कसं? आधी गांधीजींच्या 3 माकडांचं काय सांगत होते? काय होतं? बुरा मत सुरू. आता काय? सरकारच्या विषयी वाईट काही ऐकू नका, आपल्या नेत्यांच्या विषयी वाईट काही ऐकू नका. नंतर काय आलं? बुरा मत देखो. जर काही सरकारकडून चुका होत असतील, आता कळतंय, आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, आपल्या अनुभवाच्या जोरावर, आपल्या प्रशासकीय ज्ञानाच्या जोरावर सगळं कळतंय, पण तरी सुद्धा आपल्या माणसांच्या चुका बघू नका. आणि शेवटचं बुरा मत बोलो. दुर्दैव हे की जनतेच्या हिताचं बोलू नका, नाहीतर तुम्हाला हे तुम्ही राजकारण करता म्हणून टॅग लावत यापासून लांब राहा. आणि हे होत असताना सर्वसामान्य जनतेच्या विरोधात जे काही असेल ते तुम्ही कुठल्याही गटात, कोणत्याही पक्षात असाल तरी ऐकून घेऊ नका. जनतेचा तोटा होत असेल आणि तुमचा फायदा होत असेल तर त्या वाटेकडे बघू नका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनतेचा आवाज जेव्हा फोडायचा असेल तेव्हा बोलायला घाबरू नका. एवढी एक महत्वाची गोष्ट जर राजकारण, निवडणुका, या सगळ्या गोष्टी होत राहतील. पद येतात, पद जातात. म्हणजे सगळ्यात महत्वाचं मला कायम श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजींचं अविश्वास ठरावाच्या वेळचं भाषण होतं लोकसभेत. अत्यंत प्रत्येक माणसाला राजकारणाचा काय आदर्श असावा या पद्धतीने अटलजींनी ते भाषण केलं होतं. त्यामध्ये अटलजींनीच हे सांगितलं होतं की पदरी जगला पाहिजे, शेतकरी वाचला पाहिजे. म्हणतो पुन्हा एकदा आपण इथं बोलवलं, मन मोकळं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. सक्षम न्यूज 24.